ठीक आहे मित्रांनो. आपण जेवढं बोलू ना एकमेकांसंग तेवढं आपण एकमेकांच्या मनाला ओळखू शकतो. प्लीज त्यामुळे मराठी जोडीला सपोर्ट करा, लाईक करा. आम्ही डेली लाईव्ह करत असतो आणि त्याचबरोबर आम्ही कॉमेडी व्हिडिओ देखील टाकत असतो आमच्या शॉर्ट व्हिडिओमध्ये. मित्रांनो, युट्यूब फॅमिली, मला आज एक म्हणजे सकाळची गोष्ट आठवली आहे. मी ज्या टायमाला लादी पुसत होते, म्हणजे फरशी पुसत होती, त्या टायमाला तुमचे भाऊ नाही का ते दरवाजामध्ये आले. म्हणजे अचानक ते बाहेर गेले होते, म्हणजे काहीतरी त्यांना काम होतं म्हणून ते अचानक आले. तर मी म्हणजे फरशी पुसली म्हणून मी त्यांना म्हणलं तिथंच थांबा. तर मग त्यांना माहिती आहे आता फरशी पुसली आहे म्हणून आता जर मी असं तिथे घाण वगैरे झाली तर ही मला बोलेल. तर ते मला कसं म्हणतात माहिती आहे का, तू फरशी पुसली की असं जपून यावं लागतं की जसं काय आतंकवादी नाही का, आतंकवादी त्यांनी जसं काय बॉम्ब पुरून ठेवलाय फरशीमध्ये. मला तेच आठवलं, मला हसू आलं. मला असं वाटलं की शेअर मित्रांनो करावं अक्षरशः आहे तुमच्याशी. ना, ज्यावेळेस घरामध्ये नाही फरशी पुसत होते आणि मी आलो एखादा म्हणजे असं घाईघाईमध्येच होतो मी. मला काम होतं जरा. मी पटापट आलो घरामध्ये दरवाजा वगैरे खोलला आणि ही नेमकी फरशी पुसत होती आणि फरशीवर नाही निरमा वगैरे अशी लावलेली होती. तर येता-येता मी असं माझं लक्ष मोबाईलकडे होतं आणि मी जाता ना असं जोरात पडलो ना मित्रांनो, मला तो क्षण अजून आठवतो. निदान 3 दिवस माझ्या ना बॅक साईड पूर्ण पेन झाली होती. इतकी दुखत होती. मित्रांनो, असं एकदाच नाही तर 2-3 वेळा झालेलं आहे. तुमचे भाऊ न पाहता म्हणजे लादी पुसत आहे की नाही तर त्यांचं ध्यान असंच मोबाईलवर असतं. त्यामुळे ते असं एकदा दोनदा झालेलं आहे आणि आजचं जे झालं तुम्हाला ते सांगितलंच आहे मी. म्हणजे त्यांना असं वाटतं की असं जपून यावं लागतं की मग असं वाटतं माणसाला एवढं छान पुसलंय, त्यात तुमचे दादा असे आले की माणसाला असा राग येऊन जातो ना, तेव्हा ते असं बोलले होते मला, म्हणून तुम्हाला मी सांगितलं. सुरेश दादा छान माणसं आहेत ती. थँक्यू दादा. महेश दादा हाय. भरत पाटील 211 जण, मला वाटतं हे रिकामं टेकडे आहे. हो दादा, मलाच ते वाटायला लागले आता. मित्रांनो, तुम्ही 326 जण लाईक आहात, पण 62च लाईक आहे. किमान 100 लाईक आपले झाले पाहिजे. टार्गेट आपला 100च आहे, तर मित्रांनो प्लीज, प्लीज प्लीज, फटाफट प्लीज लाईक करा. तुम्हाला निवेदन आहे, प्लीज मित्रांनो निवेदन आहे एक मित्रांनो, मराठी माणसाला पुढे न्या प्लीज, हात जोडून विनंती आहे. आणि मित्रांनो आमच्याकडनं जर काहींचे मेसेज जर सुटले असेल, आम्ही जर वाचू नाही शकणार म्हणजे वाचले नसेल तर त्यासाठी सॉरी मित्रांनो. कारण एकाच वेळेस जर शक्य नाही मित्रांनो, प्रत्येकाची हळूहळू आम्ही कमेंट वाचतोय. पण जेवढे आम्हाला वाचता येईल मित्रांनो आम्ही शक्य तेवढे वाचतोय. आणि काहींचे जे आपले यूट्यूब फॅमिलीचे जे मेंबर्स येतात ते लाईव्ह चॅटिंगमध्ये आपल्या यूट्यूबवर येतात ते लाईव्हमध्ये, तर म्हणजे काहींचे मेसेज आमच्याकडनं चुकले असेल, वाचायचे जर राहिले असेल त्यासाठी सॉरी मित्रांनो प्लीज. आम्ही नक्की पुढच्या लाईव्ह सेशनमध्ये ते कव्हर करू, प्रत्येकाचं नाव घेऊ आणि प्रत्येकाची कमेंट आम्ही हायलाईट करू आणि वाचू देखील मित्रांनो. तुमचा प्रेम असूच असू द्या. आणि मित्रांनो जास्त बोलल्याने ते नातं कनेक्ट होतं मित्रांनो, आणि जास्त बोलल्याने मित्रांनो एकमेकांचं मन हे ओळखलं जातं. प्लीज तुमचा सपोर्ट राहू द्या मराठी जोडीवर, आणि आमचं तर लक्षच आहे मित्रांनो तुमच्यावरती, आणि तुमचं पण लक्ष आमच्यावरती राहू द्या. तुमचा आशीर्वाद आमच्यावर राहू द्या. प्लीज आमच्या कॉमेडी व्हिडिओला सुद्धा लाईक करत जा, कमेंट करत जा. आणि आता लाईव्हमध्ये जर आले असेल तर मित्रांनो प्लीज एक लाईक करून जा प्लीज. बाकी काही नको आम्हाला तुमच्याकडनं, आम्हाला काही नको मित्रांनो. फक्त तुमचं थोडासा टाईम आमच्यासाठी द्या. तुमचा जो टाईम आहे बोलण्यासाठी आमच्यासाठी द्या. आम्ही पण तुमच्यासाठी डेली लाईव्ह करू. प्लीज एवढंच सांगायचं होतं आम्हाला, बाकी काही नाही. मनोज दादा, दादानी लाईक केलं वाटतं. प्लीज मित्रांनो हे बघा 196 जण आपले अवघे साधारणतः 196 196 आपली फॅमिली आपल्याला लाईव्ह स्ट्रीम बघती आहे मित्रांनो. त्यासाठी अगदी धन्यवाद. आणि ओपी इन द चॅटमध्ये प्रत्येकाचं नाव अनाऊन्स केलं जाईल आणि प्रत्येकाचं नाव हे हायलाईट केलं जाईल. प्लीज मित्रांनो पुढे जाऊन पण आम्ही तुम्हाला खूप सारा सपोर्ट करणार मित्रांनो. आणि मित्रांनो तुमचा जर आम्हाला लाईक जर भेटला ना मित्रांनो, आमच्या मनाला अगदी खूप छान वाटतं. कारण असं वाटतं मित्रांनो आपल्यासोबत कोणतरी व्यक्ती आहे, ठीक आहे, आपण एकटं नाही आहे. कारण आपल्यासोबत जी यूट्यूब फॅमिली आपल्याला सपोर्ट करते, त्यामुळे आपल्याला विषयच येत नाही ना एकटेपणाचा मित्रांनो. कारण तुमच्यासारखी फॅमिली ही भेटणं म्हटलं ना पैसे खर्चून पण भेटणार नाही मित्रांनो. मित्रांनो 63 लाईक झालेले आहे. प्लीज आता लाईक करा, 100 कंप्लीट झाले पाहिजे. व्यंकटेश दादा हाय. एक म्हण आहे मित्रांनो, एक म्हण आहे, जिवंतपणे दिसत नाही आणि मेल्यानंतर दिसतो. असं कोण आहे मला नाव सांगा कमेंटमध्ये. जिवंतपणे जी गोष्ट दिसत नाही ती मेल्यानंतर आपल्याला बघायला भेटते. असं कमेंट करून सांगा ज्याला माहिती असेल त्याला. हे कोड वर्ड आहे, तुम्हाला सांगितलं आहे मी. मनोज दादा नमस्कार. वहिनी कुठला आहे? नाशिकच्या ताई, मला एखादी पोरगी बघा हो. भारत पाटील नक्की परमेश्वराच्या आशीर्वादाने परमेश्वराच्या कृपेने तुम्हाला खूप सुंदर एकदम अशी बायको भेटेल. टेन्शन घेऊ नका. सबर का फल मीठा होता है. साईबाबा नेहमी म्हणत असतात दादा, साईबाबा काय म्हणतात माहिती आहे का? सबर का फल मीठा होता है. तुम्ही जरा धीर धरा, थोडा वेट करा, मिळून जाणार. ठीक आहे. थेंबे थेंबे तळे साचे. कारण पाऊस पडल्याने एकाच वेळी पूर्ण नदीला सुद्धा पूर येत नसतो. 3-4 दिवस जर लगातार पाऊस चालला तर नदीला पूर येत असतो.